आज आपण करणार आहे मैद्याची शंकरपाळी. अगदी खुसखुशीत योग्य प्रमाणात मी सांगणार आहे. त्यासाठी मैदा आपण मोजूनच घेतलेला आहे वाटीनी. कुठली पण वाटी आपण एक सेट करायची किंवा कपाने घेतलं तरी हेच प्रमाण राहणार आहे. याच वाटीने मी 3.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने आपल्याला साखर अर्धी वाटी घ्यायची आहे. अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि चवीपुरतं अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचंय. सगळ्यात आधी जी आपण अर्धी वाटी साखर घेतली ते टाकून घेऊ. यातच टाकून घेऊ अर्धी वाटी पाणी. यातच टाकून घ्यायचे आपल्याला अर्धी वाटी तेल. हे मिश्रण आपल्याला आता गरम करून घ्यायचे. हे मिश्रण आपल्याला आता गरम करून घ्यायचे. जास्त उकळायचं नाहीये. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण फक्त गरम करायचे. मिश्रण आपल्याला असं चमच्यानी ढवळत राहायचे. आपल्या मिश्रणामध्ये साखर छान विरघळल्या गेलेली आहे. आता गॅस बंद करून घेऊ. मिश्रणामध्ये छान साखर विरघळली गेली. आपल्याला एवढंच हे गरम करून घ्यायचे. आता हे थोडं थंड करून घेऊ आणि पीठ मळून घेऊ. आपण ज्या वाटीने साखर आणि पाणी मोजून घेतले त्याच वाटीने आता आपण पीठ घ्यायचे. त्याच वाटीने आपल्याला मैदा घ्यायचा आहे. ही दुसरी वाटी आहे. तिसरी वाटी आहे. ही अर्धी वाटी. एकाच वाटीने आपण हे पीठ मोजून घेतले. ही 3.5 वाट्या पीठ आपण घेतलेले. मैदा चाळून घेतलेला आहे हा मी. आता अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं या चिमूटभर. 1-2 चिमूट मी टाकणार आहे. जे आपण साखरेचं मिश्रण केलेले ते कोमट झालेले. आता आपण ते थोडं थोडं टाकून मळून घेऊ. आपल्याला थोडा थोडाच हा पाणी टाकून आपल्याला हे जास्त जोर लावून हे पीठ मळायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने याला गोळा करायचा. संपूर्ण पाणी टाकून आता हे मळून घ्यायचं. संपूर्ण मिश्रण आपण टाकून घेतले. तर आपल्याला थोडं थोडं वापरायचंय जसं लागेल तसं. अर्धी वाटी दूध घेतलेले. दुधामुळे शंकरपाळीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. पीठ आपल्याला असं गोळा करत राहायचे. पीठ आपल्याला अगदी हलक्या हाताने गोळा करत राहायचे. हे जास्त जोर लावून मळायचंच नाहीये. हे अगदी परफेक्ट प्रमाणात आपलं हे मिश्रण पुरलेलं आहे. ह्याला अर्धी वाटी दूध आणि ते आपण जे साखरेचं मिश्रण केलेले. एक अर्धा तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे. एक अर्धा तास झालेला आहे. आपलं पीठ भिजतंय. पीठ अगदी छान भिजल्या गेलेले. हे बघा, एका हाताने आपण पीठ मळलं की असे छान लेयर्स दिसतात पिठाला. आता या पिठाला मळण्याची काही गरज नाहीये. एक एक आपण याचा उंडा करून घ्यायचा. असं आतल्या साईडला याला गोल करायचं. या पद्धतीने याचे उंडे करून घ्यायचे आणि हे झाकून ठेवायचे. जसं लागेल तसं आपण एक एक घ्यायचं आणि लाटायचं. लाटण्यासाठी आता एक उंडा घेऊ आपण.
हलक्या हाताने याची जाड पोळी लाटून घ्यायची. एकसारखी याची शंकरपाळी येण्यासाठी याच्या कडा कट करून घ्यायच्या. या पद्धतीने आता आपण करून घेतलेली. आता ही कट करून घेऊ. तुम्हाला ज्या साईजची लहान मोठी आवडते तशी कट करून घ्यायची. छान आता आपल्या ह्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊ एका ताटामध्ये. दुसरी पोळी पण आपण या पद्धतीने लाटून घेऊ. पोळी आपली लाटून झालेली आहे. शंकरपाळ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. काढून घेऊ आता या. एक पोळी अजून लाटण्याआधी तेल तापायला ठेवून घेऊ. सगळ्या शंकरपाळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. तेलही छान तापलेले, जास्त तापलेलं पण नसावं, नाही तर पटकन लाल होतात. आता हे तेलात आपण सोडून घेऊ. बारीक गॅस केलेला आहे मी. आणि शंकरपाळी टाकल्या टाकल्या तिला चमच्याने बिलकुल 1 मिनिट 1-2 मिनिटं झाल्यानंतरच त्याला आपण झाऱ्या लावायचा आहे. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण ह्या पलटी करून घेऊ. बारीक गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळलेल्या आहेत. ह्याचा कलर खूपच छान झालेला आहे. अगदी मस्त कलर झालाय आणि कलरही छान झालाय आणि लेयर्स पण खूप छान आलेत आपल्या शंकरपाळ्याला. याच्यापेक्षा डार्क कलर करायचा नाही, नाहीतर त्या चांगल्या वाटत नाही. दुसरी वेळेस पण आपण तळून घेऊ. दुसरी बॅच पण आपली छान तळून झालेली. कलर छान आलेला आहे. छान कलर आलेला आहे. आता ह्या काढून घेऊ आपण. सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. छान अशा लेयर्स आलेल्या आहेत. हे बघा, मस्त सगळ्या शंकरपाळ्याला लेयर्स आल्या. खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. अगदी मस्त लेअर पडतात ते. हे बघा, तुम्ही पण एकदा तुम्ही पण अशा पद्धतीने शंकरपाळ्या नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा व्हिडिओ